माझ्या पोरीची आठवण आली ना म्हणून आलो. इंडिया शाळेत जाऊन खूप अभ्यास करायचा. भावनाईसारखं हुशार व्हायचंय ना तुला. हो. शाबाश. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तर शाळेत जर कोणी त्रास दिला तू अशी मस्ती करण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांना सांगायचं की बाबांना जाऊन नाव सांगेन. काय सांगायचं? पिल्लू काय झालं तुला? काय झालं काय पिल्लू? पिल्लू रडतेस कशाला तू? शाळेतले कोण माझे फ्रेंड आहेत ना, त्यांचे भांडण झाल्यावर ते असे म्हणतात माझ्या बाबांना नाव सांगेन, आणि मग मी काहीच नाही म्हणायची, कारण तेव्हा माझ्याकडे बाबाच नव्हता ना. आणि आता तू आहेस. राहायचं नाही पिल्लू. पण तुझ्यासोबत भावना नाही आली. पिल्लू भावनाला माहितीच नाहीये की मी इकडे आलो. कसं आहे ना, मी भावनाला इकडे आणलं असतं तर तुम्ही दोघंही रडला असतात. मला माझ्या गुंडाच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात अशी रडून रडून करायची नव्हती, म्हणून नाही आणलं तिला. पण मला भावनेची खूप आठवण येते. तू कधी घेऊन जाणार मला घरी? आनंदी काही दिवस तिच्या आजोळी राहणार आहे आणि हा निर्णय कायमचा नसणार. आणि पुढच्या 15 दिवसांच्या आत आनंदी गाडे पाटलांच्या घरी राहायला येणार. हा मी भावना मॅडमना दिलेला शब्द आहे. तुला माहितीये ना, मी दिलेलं प्रॉमिस कधीच मोडत नाही. हो. फक्त 12 दिवस. चालेल.